नमस्कार. आपण बनवणार आहोत इडली आणि सांबर. इडलीसाठी मी उडदाची डाळ भिजत घातली 1 वाटी आणि तांदूळ भिजत घातले 2 वाट्या. ते 8 तास भिजत ठेवले. नंतर मिक्सरच्या भांड्याला लावून दळून घेतले आणि उद्या आपण इडली बनवू सकाळी. मी आता डाळ तांदूळ दळून घेतले आहे आणि रात्रभर आपण असं झाकून ठेवू. तुम्हाला मी सकाळी दाखवते. इडलीचं पीठ रात्रभर भिजत ठेवलं होतं. बघू कसं झालं. छान फुगलं ते. यात मीठ टाकून घेऊ आपण. थोडं पाणी टाकून छान पीठ भिजलं आहे मस्त. आता इडलीचं पात्र घेऊन त्याला थोडं तेल लावू आपण. तोपर्यंत इथं नाही. बस ना. बरोबर चटणी बनवून घेऊ. खोबरं, शेंगदाणे, लसूण, डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. त्याच्यामध्ये मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडून द्यायची. जिरं, आणि तडका देऊन घ्यायचा. आपली इडली आणि चटणी तयार आहे. तर नक्की करून बघा आणि या खायला. कशी झाली ते पण सांगा. व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.